शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील स्वस्तिक चौक गणेशवाडी भागात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याला तांदूळामध्ये जादा नफ्याचे आमिष दाखवून तब्बल 1,60,60,000 रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात 14 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महापालिकेच्या हद्दीत गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी महापालिकेने 24 तासात परवानगी द्यावी, अन्यथा परवानगी मिळाल्याचे समजून संबंधित कंपनीने काम सुरू करावे असे आदेश शासनाने दिले आहेत। मात्र त्या आदेशास नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शवला असून वेळ आल्यास या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाद मागू अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली आहे। अहिल्यानगर महापालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीचा टक्का घसरला। 2025 आणि 26 आर्थिक वर्षात 68,638 करदात्यांनी कर भरला असून 71 कोटींची वसुली झाली आहे। शास्ती माफी योजनेत 15,629 करदात्यांनी लाभ देऊन 17 कोटींचा कर भरला आहे। शास्ती माफीची सवलत वगळता महापालिकेच्या तिजोरीत केवळ 60.35 कोटी रुपये जमा झाले। गतवर्षीच्या तुलनेत यंदा 8 कोटींची वसुलीचा टक्का घसरला आहे। नगर अर्बन बँकेच्या आर्थिक घोटाळ्यातील 28 संशयित आरोपींच्या 72 मालमत्ता शासनाने जप्त केल्या आहेत। येत्या 2 दिवसात त्या मालमत्तावर शासनाचे नाव लागणार आहे। याबाबत नगर तालुका नेवासा राहता श्रीगोंदा व पारनेर तहसीलदारांना देण्यात आले आहेत। मालमत्ता जप्त होण्यास त्यावर शासनाचे नाव लागल्याने संबंधित आरोपी अडचणीत आले आहेत। केस मागे घेण्याच्या कारणावरून वाद घालत तरुणास लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना झेंडीगेट परिसरात रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली। अर्शन आरिफ सय्यद असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे। त्याने दिलेल्या फिर्यादीवरून जियान शेख, आयान शेख, हनीफ शेख, रेहान शेख यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।